पण जाऊन आले, बराक ओबामा पण जाऊन आले, रडले त्या ठिकाणी, एवढं क्रौर्य त्या ठिकाणी चालायचं असा तो देश. 50 वर्षापूर्वी फ्रेंचांच्या राजवटीतून तो मुक्त झाला, स्वातंत्र्य मिळालं त्याला. आज त्या देशामध्ये विकासाच्या दृष्टीने खूप मागे आहे. भौतिक सुविधा फार कमी आहेत, रस्ते कमी आहेत, दळणवळणाची साधनं कमी आहेत, अन्य सोयी सुविधा कमी आहेत, पण माणसं सुखी आहेत. कारण माणसांमध्ये परस्पर विश्वास आहे, परस्पर सहकार्य आहे, चांगल्या एकमेकाशी वागण्याची वृत्ती आहे. ज्ञानदेवांचं जेखाळांची व्यंकटी सांडव तिथं केलं जातं आणि तयार सत्कर्मी रती वाढव तिथं केलं जातं. आम्हाला काय झालं करायला? 50 वर्षापूर्वीचा देश. काही गोष्टी मला कळत नाही ज्या विचारात आम्ही घ्यायला तयार नाही. आपल्याकडे पाणी वाटपाबद्दल भांडणं चालतात, त्या ठिकाणी 4 देश एकत्र आले आणि 4 देशांनी मंडळ बनवले. ज्या देशामध्ये नदी नाही आणि धरण नाही अशा देशाचा अध्यक्ष, त्या मंडळाचा अध्यक्ष, तो ठरवतो धरणाची उंची वाढवायची का, कॅनल वाढवायची का. अरे अशी माणसं जगामध्ये. त्यांनी प्रश्न विचारला तिथल्या माणसाला, तेव्हा त्यांनी दिलेलं हे उत्तर आहे. तो मुलगा म्हणतो, ज्याला प्रश्न विचारला, तो काय महत्वाचं आहे, श्रीमंती महत्वाची का सामाजिक सौख्य महत्वाचे, खरं ऐश्वर्य कशात आहे. त्यांनी खरं ऐश्वर्य कशात हे सांगितलं. आम्हाला खरं ऐश्वर्य काय समजेना. आमची सगळी माणसं लिहून थकली, सांगून थकली, आम्ही वाचायला पण तयार नाही, चर्चा करायला तयार नाही. आमचं प्रत्येकाचं काम आहे, कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेने इथून जायला पाहिजे. आपण प्रत्येकाने, आमचे 3000 सभासद असून आहे तर 3500, प्रत्येक सभासद आमचा प्रेरक बनला पाहिजे, स्फूर्तिदाता बनला पाहिजे. त्यांनी 10 लोकांना 20 लोकांना तयार केलं पाहिजे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. वाचनावर चर्चा घरात सुद्धा व्हायला पाहिजे. घराघरात चर्चा होत असताना त्या मालिकांच्या फालतू गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा पुस्तकावर करूया. काय इमॅजिनिंग इंडियामध्ये म्हटलंय, आम्ही वाचून कधी चर्चा केली तर खूप काही गोष्टी कळू शकतात. आम्हाला आमच्या वागणे बोलण्यातून सुद्धा संस्काराचं शिक्षण देता येतं. त्याच्यासाठी पाया वाचनातून निर्माण होतो आणि हा पाया जर आपल्याला वाचनातून निर्माण करायचा असेल तर खऱ्या अर्थाने हे वाचनालय एक स्फूर्ती केंद्र आपल्याला बनू शकतं. 250 वर्षापूर्वी हाच विचार करून हे वाचनालय स्थापन केलं असेल आणि त्याच विचाराचं स्फुल्लिंग पुढे नेण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांवर आहे. ही जबाबदारी आपण किती मजबूतपणे, किती धैर्याने, किती व्यापकपणे चालवतो याच्यावर पुढचं यश अवलंबून आहे. मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने काहीतरी चांगलं करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जे माहिती आहे ते वाटायचा प्रयत्न केला पाहिजे, ज्ञानदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तर सगळे लोक सुखी केल्याचं समाधान सुद्धा आपल्याला मिळेल. जीवनाची वाटचाल करताना तुम्हाला किती सुख मिळालं एवढं महत्वाचं नाहीये, तुम्ही दुसऱ्याला किती दिलं हे पण महत्वाचं आहे. हे आमचं मूल्य आहे, भारतीय संस्कृतीचं मूल्य आहे आणि हे मूल्य आपण पुढच्या काळामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी या संस्कृतीचा प्रचार करा. आम्हीच वाचलं नाही तर आमची पोरं कशाला वाचतील. आम्हीच पुस्तकावर चर्चा नाही केली, आम्हीच उतारांवर सुविचारावर चर्चा नाही केली तर आमची पुढची पिढी करेल का. आम्ही विचार केला पाहिजे, अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, आत्मविलोकन करून विचार केला पाहिजे. आपण काय करतोय, कुठे निघालोय, आपण संपूर्ण ह्या व्यवस्थेला कुठे घेऊन चाललोय, समाज मन आपण कुठे घेऊन चाललोय याचा आम्ही सतत विचार केला पाहिजे. आपल्याला ध्यास लागला पाहिजे. आम्ही भारत माझा देश आहे आणि सगळे भारतीय माझे बांधव आहेत म्हणून चालणार नाही. कृतीने पुढे गेलं पाहिजे, विचाराने पुढे गेलं पाहिजे, आचाराने पुढे गेलं पाहिजे आणि त्यासाठी हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचा आणि इथल्या पुस्तकाचा, इथल्या ज्ञानसंपदेचा मोठ्या प्रमाणावर 1 लाख पुस्तकं होत आहेत. 1 लाख पुस्तकातून मिळणारी ज्ञानसंपदा आम्ही लिहू शकलो पाहिजे. आम्ही संपूर्ण शहरामध्ये नव्हे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही त्याचा लौकिक पसरू शकलो पाहिजे. या लायब्ररीतून होणारे जे काही ज्ञानदान आहे, विचारधन आहे, हे सगळीकडे देण्याचं आम्ही काम करू शकलो पाहिजे. तर खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांच्या नावाने स्थापन झालेल्या या सभागृहाचं काहीतरी आपण आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून काही आपण करू शकलो त्या माध्यमातून असं आपल्याला म्हणता येईल. तर त्या दृष्टीने विचार करावा. खूप चांगला उपक्रम आहे.